काही पुरुषांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतात ज्या फक्त योगायोग वाटतात, पण कदाचित त्यामागे त्यांच्या भाग्याची एक वेगळीच खूण असते. मोठं संकट येण्याआधी त्यांना त्याचा अंदाज येतो. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा मार्ग अचानक उघडतो आणि योग्य व्यक्ती अगदी योग्य वेळी त्यांच्या आयुष्यात येते. पण एखादा पुरुष खरंच भाग्यशाली आहे हे कसं ओळखायचं? आज आपण जाणून घेणार आहोत भाग्यशाली पुरुषाची 10 खास लक्षणे. लक्षण नंबर 1. मोठं नुकसान होण्याआधीच त्याला इशारा मिळतो. भाग्यशाली पुरुषाच्या आयुष्यात अडचणी येत नाहीत असं नाही, अडचणी त्याच्याही आयुष्यात येतात. पण फरक एवढाच असतो की मोठं नुकसान होण्याआधी त्याला काहीतरी संकेत मिळतो. एखाद्या चुकीच्या व्यवहारापासून तो शेवटच्या क्षणी दूर होतो. चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधीच त्याला सत्य कळतं किंवा एखादा निर्णय बदलल्यामुळे मोठं नुकसान टळतं. कधीकधी संकट टळणं ही सुद्धा भाग्याचीच एक खूण असते. नंबर 2. एक दरवाजा बंद झाला की दुसरा मार्ग उघडतो. नोकरीची संधी गेली, एखादं नातं तुटलं, एखादी योजना अपयशी झाली, त्या क्षणी त्याला वाटतं की सगळं संपलं. पण काही काळानंतर त्याच बंद झालेल्या दरवाजामुळे त्याच्यासमोर त्याहून चांगला मार्ग उघडतो. म्हणून भाग्यशाली पुरुष प्रत्येक नकाराला शेवट समजत नाही, कारण त्याला माहीत असतं कधी कधी नशिबातली चांगली गोष्ट मिळण्यासाठी चुकीची गोष्ट आधी निघून जाणं गरजेचं असतं. नंबर 3. योग्य व्यक्ती त्याला योग्य वेळी भेटते. आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात, पण त्या व्यक्तीची भेट त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणते. कोणी योग्य सल्ला देतं, कोणी एखादी संधी सांगतं, तर कोणी त्याच्यातला असा गुण ओळखतं जो त्यालाच माहीत नसतो. आणि म्हणूनच काही भेटी साध्या नसतात, त्या आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी आलेल्या असतात. लक्षण नंबर 4. त्याला अचानक मिळालेल्या संधीचं सोनं करता येतं. संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण प्रत्येकाला त्या संधी ओळखता येतातच असं नाही. भाग्यशाली पुरुषाची खासियत अशी असते की संधी अचानक आली तरी तो तिला ओळखतो आणि तिचा योग्य उपयोग करतो. कारण केवळ संधी मिळणं हे भाग्य नाही, संधी समोर आली आहे हे ओळखण्याची बुद्धी मिळणं हे त्याहून मोठं भाग्य आहे. लक्षण नंबर 5. त्याचं अपयशसुद्धा पुढच्या यशाची तयारी करून जातं. काही पुरुषांना आयुष्यात मिळालेलं अपयश अनेक वर्ष मागे खेचत राहतं, पण भाग्यशाली पुरुषाच्या बाबतीत अनेकदा वेगळंच घडतं. ज्या अपयशामुळे त्याला दुःख झालं, त्याच अनुभवातून त्याला पुढच्या वेळी काय करायचं आणि काय टाळायचं हे शिकायला मिळतं. आणि काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर त्याला जाणवतं त्यावेळी जे घडलं ते वाईट होतं, पण त्याचमुळे माझं आयुष्य योग्य दिशेला गेलं. लक्षण नंबर 6. चुकीच्या व्यक्तीपासून तो वेळेवर दूर होतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला खाली खेचण्यासाठी. भाग्यशाली पुरुषाला हे वेळेवर समजतं. तो प्रत्येक नातं फक्त जुनं आहे म्हणून टिकवत नाही. जिथे त्याचा स्वाभिमान, शांतता आणि प्रगती सतत नष्ट होत असेल, तिथून बाहेर पडण्याचा निर्णय तो घेतो. कधीकधी एखाद्या व्यक्तीला गमावणं हे नुकसान नसतं, ते आपल्या आयुष्याचं रक्षण असतं. लक्षण नंबर 7. कठीण प्रसंगी अनपेक्षित मदत मिळते. जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले वाटतात, तेव्हा अचानक कोणीतरी मदतीसाठी पुढे येतं. ज्याच्याकडून अजिबात अपेक्षा नसते, त्याच व्यक्तीकडून योग्य वेळी मदत मिळते. ही मदत पैशांची असेलच असं नाही. कधी एक योग्य सल्ला, कधी एक फोन, कधी एक ओळख आणि कधी फक्त योग्य वेळी मिळालेला आधारसुद्धा आयुष्य बदलू शकतो. लक्षण नंबर 8. त्याला काय सोडायचं आणि काय टिकवायचं हे योग्य वेळी कळतं. भाग्य म्हणजे आयुष्यात सगळं मिळणं नाही, कारण काही गोष्टी मिळाल्या तर आपण पुढे जातो, पण काही गोष्टी सोडल्या तर आपण वाचतो. भाग्यशाली पुरुषाला योग्य वेळी समजतं की कोणत्या संधीला हो म्हणायचं आणि कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं. ही निर्णय घेण्याची क्षमता त्याला अनेक चुकीच्या मार्गांपासून वाचवते. लक्षण नंबर 9. काही गोष्टी उशिरा मिळतात, पण अगदी योग्य वेळी मिळतात.
कधी आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं उशिरा मिळत आहे, पण आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर कळतं की ती गोष्ट आधी मिळाली असती तर कदाचित आपण तिची किंमतच केली नसती. भाग्यशाली पुरुषाला प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही, पण जेव्हा मिळते तेव्हा ती त्याच्यासाठी योग्य वेळेवर आलेली असते. म्हणूनच प्रत्येक विलंब हा दुर्दैव नसतो. काही विलंब हे नशिबाचं संरक्षण असतात. लक्षण नंबर 10. लोक त्याच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवतात. एखाद्या पुरुषाकडे पैसा असणं म्हणजे तो भाग्यशाली आहे असं नाही, पण जेव्हा लोक एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवतात, महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याकडे सोपवतात आणि कठीण प्रसंगी त्याचं मत विचारतात, तेव्हा त्याने आयुष्यात एक मोठी संपत्ती कमावलेली असते, विश्वासाची. आणि हा विश्वास अनेकदा त्याच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो. तर मित्रांनो, भाग्य म्हणजे फक्त अचानक पैसा मिळणं किंवा आयुष्यात कधीच अडचण न येणं नाही. खरं भाग्य कधी अशा स्वरूपात आपल्या आयुष्यात येतं, मोठं नुकसान होण्याआधी मिळालेला इशारा, चुकीच्या व्यक्तीपासून योग्य वेळी झालेली सुटका, अपयशानंतर मिळालेली नवीन दिशा, अचानक मिळालेली योग्य संधी आणि आयुष्य बदलणारी योग्य व्यक्ती. म्हणून जर या 10 पैकी काही लक्षणं तुमच्यात असतील तर स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित तुमच्या आयुष्यातही भाग्य तुमच्यासोबत आहे, फक्त त्याची लक्षणं ओळखण्याची गरज आहे. अशा जीवनाला दिशा देणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओंसाठी यश मंत्र मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, या 10 लक्षणापैकी कोणतं लक्षण तुमच्यात आहे. धन्यवाद.